आता निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे. येणाऱ्या महिन्यामध्ये म्हणजेच 2 डिसेंबरला मतदान होणार आहे आणि आता अवघे 20 दिवस शिल्लक असल्यानंतर त्या ठिकाणी आम्ही गेल्या महिन्याभरापासून सिल्लोड शहरामध्ये निवडणुकीची तयारी करतोय. प्रचार कार्यालयाच्या माध्यमातून असेल, कॉर्नर बैठकाच्या माध्यमातून असेल, या सर्व पद्धतीने आमच्या कार्यकर्त्यांच्या बैठका, आमच्या कार्यकर्त्यांना सज्ज करण्याचं काम या ठिकाणी आम्ही केलेलं आहे. आणि निवडणूक जी आहे, तुम्हाला निवडणूक थोडक्यात सांगतो, विरोधकांकडे फक्त टीका टिप्पणी म्हणजे करण्याशिवाय दुसरा कोणताही काम नाही. ते फक्त जाती धर्मावर बोलतील किंवा आरोप करतील, हे केलं ते केलं, असं केलं तसं केलं. पण आमदार अब्दुल सत्तार साहेबांनी एकनाथरावजी शिंदे साहेबांच्या माध्यमातून सिल्लोडमध्ये केलेली काम हे दाखवणार नाही, सांगणार नाही, बोलणार पण नाही. त्यांना माहित आहे. आणि तुम्ही बघा, वेगवेगळ्या प्रश्नांवर उत्तर देताना ते सुद्धा कबूल करतात की सिल्लोड शहरामध्ये सर्वांगीण विकास झालेला आहे. मात्र त्यांना फक्त आमची कीव आहे, बाकी काहीच नाही. त्यांना फक्त व्यक्तिगत विरोध आहे, सार्वजनिक बोलू शकत नाही. त्यांना माहित आहे का सत्तार साहेबांनी सिल्लोड शहरामध्ये पाण्याची व्यवस्था, ड्रेनेजची व्यवस्था, लाईटची व्यवस्था, रोड रस्त्यांची व्यवस्था, लोकांना घरकुल देण्यापासून ते प्रत्येक गोष्टी, दारिद्र्य रेषेखालील जे लोक येतात त्यांना न्याय देण्याचं काम, रमाई घरकुल आवाज योजनेमध्ये लोकांना न्याय देण्याचं काम या ठिकाणी सर्वाधिक, तुम्हाला सांगतो, रमाई घरकुल आवाज योजनेमध्ये सर्वाधिक घरकुलं जर मंजूर झाली असेल तर ते नगर परिषद सिल्लोडमध्ये झालेली आहे आमदार अब्दुल सत्तार साहेबांच्या माध्यमातून. आणि त्यासोबत नगरपालिकेमध्ये घरकुल योजनेमध्ये सर्वाधिक म्हणजे 6 ते 7 हजार घरकुलं या ठिकाणी मंजूर झालेली आहे. आणि त्यासोबत मी तुम्हाला सांगितलं, निवडणुकीची तयारी आमची पूर्ण झालेली आहे. आणि निवडणुकीची तयारीमध्ये तुम्हाला एवढंच मी सांगू शकतो की सर्व कार्यकर्ते, सर्व जनता हे उत्सुक आहे येणाऱ्या 2 तारखेला मतदान करण्यासाठी. मी तुम्हाला सांगतो की येणारी निवडणूक, मागच्या निवडणुकीमध्ये 2019 मध्ये आमच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार राजश्रीताई निकम यांना 10,000च्या पुढे मताधिक्य होतं. पण या निवडणुकीमध्ये मला या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथरावजी शिंदे साहेबांनी आणि आमदार अब्दुल सत्तार साहेबांनी जी शिवसेनेची उमेदवारी दिली नगराध्यक्ष पदाची, तर या निवडणुकीमध्ये या थेट नगराध्यक्षाची निवडणूक होणार आहे. यामध्ये मला 20,000च्या पुढे मताधिक्य राहील, हे जनतेच्या आशीर्वादाने आणि त्यांच्या भरोश्यावर मी सांगतो. 100% आजही शिवसेनेचा झेंडा आहे आणि येणाऱ्या निवडणुकीनंतर ही शिवसेनेचा झेंडा नगर परिषद सिल्लोडवर फडकेल. अजिबात नाही. निवडणूक आली, जशी निवडणूक आली जवळ की यांना उपोषण सुचतो, यांना विरोध करण्याचा वेगवेगळं कारण शोधतात हे लोक. तुम्ही बघा, विधानसभेच्या निवडणुकी आधी सुद्धा हे लोक मंत्रालयाच्या समोर किंवा मुंबईला जाऊन त्यांनी उपोषण केलं होतं. त्याचा काय परिणाम झाला? या निवडणुकीत ही अशा गोष्टीला लोक थारा देत नाही, अशा गोष्टीकडे लोक लक्ष देत नाही. त्यांना विचारात, मी तर विरोधकांना आवाहन करतो की त्यांनी विकासाच्या बाबतीत बोलावं, की ते काय विकास करणारे लोकांचा, ते काय लोकांसाठी करणारे, लोकांना काय देणार आहे. अजिबात बोलू शकत नाही. फक्त आरोप आणि व्यक्तिगत आरोप करण्याचा काम विरोधकांकडून होत आहे. म्हणून त्या बाबतीत मला लोक हुशार आहेत, लोकांना सगळं माहित आहे कोण खरंय कोण खोटंय. त्यांना निवडणूक आली की हे आरोप करणं सुचतं. निवडणूक झाली की ते 5 वर्ष दिसत पण नाही, कोणाला बोलत पण नाही आणि भेटत पण नाही. जातीय राजकारणावर आम्ही कधीही लक्ष दिलं नाही. आम्ही सर्व धर्म समभाव, सर्व जाती धर्मांना घेऊन जाऊन आम्ही या ठिकाणी राजकारण करतो. जातीचा विषयच येत नाही. विरोधकांना किती आरोप करू द्या, पण त्या आरोपाला आम्ही कधीही भीक घालत नाही. तुम्हाला सांगतो, ते जातीय ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न करतात, पण आम्ही सर्व धर्म समभाव, सर्व जाती धर्माचे लोक आज आमच्या बरोबर आहे. प्रत्येक जाती धर्माचा माणूस बघा तुम्ही आमच्या नगरपालिकेच्या नगरसेवक पदाचा उमेदवार असणार आहे. आणि त्यासोबत सर्व जाती धर्माचे लोक सुद्धा आमच्या सोबत आहे. कशामुळे आहे की आम्ही सर्व जाती धर्माच्या लोकांसाठी काही ना काही काम केलंय, काही ना काही विकास कामं केलेली आहे. तुम्हाला ती दिसेल, तुम्हाला मी यादी देऊ शकतो की आम्ही कोणत्या जातीसाठी, कोणत्या धर्मासाठी किती कामं केली. म्हणून जाती धर्माचा आमच्यावर ते लागत नाही. म्हणून आम्ही सर्व धर्म समभाव म्हणून निवडणूक समोर जातोय.
आम्हाला सर्व जाती धर्मांचा पाठिंबा आमच्या सोबत आहे, म्हणून आम्हाला निवडणुकीला कोणतीही अडचण दिसत नाही.